प्रथमः पाठः आद्य कृषकः पृथुवैन्यः। आपल्या या 6व्या व्हिडिओमध्ये भाषाभ्यासाचा उर्वरित भाग आपल्याला बघायचा आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण 6 प्रश्न पाहिलेले होते। 7वा प्रश्न पुस्तक समोर ठेवा, तोंडीच त्याची उत्तर सांगतोय, नंतर आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा। प्रश्न 7वा मेलनम कुरुत। आता याच्यामध्ये विशेषण आणि विशेष्य यांच्या जोड्या दिलेल्या आहेत। त्या जोड्यांचा आपल्याला मेलनम कुरुत म्हणजे जोड्या जुळवायच्या आहेत। विशेषणापुढे आपली विशेष्याची जोडी आली पाहिजे। कृषाः प्रजाजनाः, उर्वरा भूमिः, आनंदिताः प्रजाः, दुःशासकः वेनः, प्रजाहितदक्षः पृथुः। प्रश्न क्रमांक 8। प्रश्न 8वा आणि 9वा आपल्या समोर दिलेला आहे। समानार्थक शब्दम लिखत वृक्षः तरुः पादपः विटपी द्रुमः। भूमिः वसुधा पृथिवी धरणी मेदिनी। राजा भूपः क्ष्माभृत नृपः भूभृत। धनुः धनुषः चापः कार्मुकः शरासनम। नदी सरिता तटिनी निम्नगा तरंगिणी। प्रश्न 9वा विरुद्धार्थक शब्दम लिखत स्तुतिः निंदा। सद्गुणाः दुर्गुणाः, प्रसन्नाः विषण्णाः, अशक्ताः सशक्ताः, पुरतः पृष्ठतः, कृशाः स्थूलाः। प्रश्न 10वा कहा कम वदति। पहिलं वाक्य तिष्ठन्तु चारणाः, पृथुवैन्यः चारणान् वदति। दुसरं वाक्य तत्प्राप्तुं यतस्व, पुरोहितः पृथुवैन्यं वदति। तिसरं वाक्य तव पिता दुःशासकः, भूमिः पृथुवैन्यं वदति। चौथं वाक्य अतः धनुः त्यज, भूमिः पृथुवैन्यं वदति। 11वा प्रश्न संधी विग्रहम कुरुत। पाठ शिकत असताना बघत असताना आपण संधींचे विग्रह पाहिलेलेच आहेत, त्यामुळे फक्त तोंडी उत्तर सांगतोय, आपल्या वहीमध्ये नंतर लिहून घ्या। उदर एव उदरे अधिक एव। पशुवत जीवंती, पशुवत त हलंत काढायचा आहे, पशुवत अधिक जीवंती। अशक्ताश्च, अशक्ताः अधिक च। पुरोहितो वदत, पुरोहितः अधिक अवदत। आता पुढचा 12वा प्रश्न आहे। अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत। इथं 2 प्रश्न दिलेले आहेत। त्या 2 प्रश्नांमध्ये ज्या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे त्या शब्दांच्या ऐवजी अमरकोशामध्ये आलेले शब्दच वापरायचे आहेत। इतर समानार्थी शब्द या प्रश्नामध्ये वापरून चालणार नाहीत। अमरकोश आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 117 वरती दिलेला आहे। त्याच्यामध्ये त्या शब्दांना अनेक समानार्थी शब्द दिलेले आहेत, त्यापैकीच कोणताही एखादा शब्द त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे। सगळे अमरकोशातले शब्द लिहायची गरज नाही। त्या शब्दाच्या अधोरेखित शब्दाच्या जागी त्या अनेक शब्दांपैकी कोणताही एक शब्द लिहून वाक्य मात्र पूर्ण लिहायचं आहे। उदाहरणार्थ पहिलं वाक्य बघा, भूमिः स्त्री रूपम धृत्वा प्रकटिता। पान नंबर 117 वरती भूमीसाठी अनेक शब्द दिलेले आहेत। उदाहरणार्थ गोत्रा, कुहू, पृथिवी,
पृथ्वी, क्ष्मा, अवनी असे बरेच शब्द दिलेले आहेत. या शब्दांपैकी कोणताही एक शब्द भूमीच्या जागी लिहायचा आहे आणि पुढील वाक्य पूर्ण करून लिहायचं आहे. नुसतं उत्तर कदापि लिहायचं नाही. मग भूमीच्या ऐवजी त्या शब्दांपैकी कोणताही एक लिहा. उदाहरणार्थ पृथ्वी स्त्री रूपम धृत्वा प्रकटिता याप्रमाणे. दुसरं उदाहरण बा. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायाः प्रथमः अभिषिक्तः सम्राट. भूपालः या शब्दाच्या ऐवजी आपल्याला अमरकोशातले शब्द लिहायचे आहेत. आता अमरकोशामध्ये भूपालः असा शब्द आलेला नाही. भूपालचा समानार्थी शब्द काय असतो? राजा. राजा हा शब्द आपल्याला अमरकोशामध्ये दिलेला आहे. मग त्या शब्दासाठी येणारे जे काही अमरकोशातले समानार्थी शब्द आहेत त्यापैकी एखादा आपल्याला लिहायचा आहे. आता उदाहरणार्थ राजा, राट, पार्थिवाहा, क्ष्माभृत असे अनेक शब्द पान 117 वरती दिलेले आहेत. त्यापैकी कोणताही एक शब्द वापरायचा आणि वाक्य पुन्हा लिहून काढायचं आहे. उदाहरणार्थ राजा पृथुवैन्यः नाम धरायाः प्रथमः अभिषिक्तः सम्राट. अशा प्रश्नांमध्ये नुसती उत्तरं कदापि लिहायची नाहीत. बोर्डाच्या परीक्षेला आपला मार्क वगैरे जाऊ शकतो. योग्य ते अमरकोशातला शब्द त्या ठिकाणी लिहून वाक्य पूर्ण लिहायचं आहे. हा भाग थोडासा लक्षात ठेवा. आता याप्रमाणे आपले सर्व प्रश्न या ठिकाणी होत आहेत. आता प्रश्न एक शेवटचा राहतोय. तो दुसरा प्रश्न आपण म्हटलं होतं की शेवट बघूया. माध्यम भाषया उत्तरत. आता माध्यम भाषया उत्तरत यासारखा प्रश्न सोडवत असताना आपल्याला मराठीतूनच सोडवायचे आहेत. पण त्यासाठी थोडक्यामध्ये 2 ते 3 ओळीमध्ये प्रस्तावना लिहिणं आपल्याला कंपल्सरी आहे, आपल्याला अत्यावश्यक आहे. कारण बोर्डाला प्रस्तावनेला अर्धा मार्क असतो आणि उरलेला 1.5 मार्क हा तुमच्या उत्तराला आणि तुमच्या भाषा शैलीसाठी म्हणून असतात. त्यामुळं माध्यम भाषया उत्तरतला प्रस्तावना अत्यावश्यक आहे. म्हणून प्रत्येक धड्यासाठी एखादी प्रस्तावना तयार करूनच ठेवायची आणि मग त्या ठिकाणी उरलेलं जे काही आपलं योग्य ते उत्तर असेल ते आपण त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. आता दोन्हीपैकी कोणताही प्रश्न जरी आला, आता या प्रश्नांची उत्तरं तोंडी सांगतोय, नंतर हाच व्हिडिओ हळूहळू स्टॉप करत करत याची उत्तरं पुन्हा तुम्ही आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा. आता इथं 2 प्रश्न दिलेले आहेत. भूमाता पृथुवैन्यम किम उपादिशत. आणि दुसरा प्रश्न दिलेला आहे धरित्र्याः उपदेशम मनसी निधाय पृथुवैन्यः किम किम अकरोत. आता ह्या दोन्हीपैकी कोणताही प्रश्न आला तरी आपली प्रस्तावना एकच तयारच करून ठेवायची. त्यामुळं दोन्ही प्रश्नांची प्रस्तावना एकदा सुरुवातीला सांगून ठेवतो. तीच प्रस्तावना दोन्ही प्रश्नासाठी तुम्ही वापरू शकाल आणि मग मुख्य उत्तर जे काही आपलं असेल ते आपल्याला त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. पहिला प्रश्न माध्यम भाषया उत्तर. भूमाता पृथुवैन्यम किम उपादिशत. प्रस्तावना. आद्य कृषकः पृथुवैन्यः या पाठातून घेतलेली ही कथा आहे. पृथुवैन्य नावाचा प्रजाहित दक्ष आदर्श सम्राट की ज्याने प्रथम शेतीला सुरुवात केली, संशोधन केलं आणि विकसित नेलं, त्याच्या असलेल्या या कार्याचा गौरव म्हणून तो या कथेतून सांगितला आहे. पृथुवैन्य एके दिवशी आपल्या स्वराज्यात भ्रमण करत असताना त्याला आपल्या प्रजेची अशक्तता, कृशता, दयनीय अवस्था, निकृष्ट अन्न खाणे, पशुप्रमाणे जीवन जगणे अशा प्रकारे दैन्यावस्था पाहून तो चिंतित झाला. तेव्हा पुरोहिताने राजाला सांगितले की हे राजा, धनधान्य वगैरे इत्यादी सर्व वस्तू वसुंधरेच्या उदरामध्ये आहेत, त्या तू मिळवण्याचा प्रयत्न कर. राजा धनुष्याच्या माध्यमाने किंवा त्याच्या सहाय्याने
तो त्या वस्तू प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतानाच भूमी स्त्री रूप धारण करून त्याच्या पुढे प्रकट होती आणि राजाला उपदेश करताना म्हणते की हे राजा, तुझे वडील वेनराज हे दुःशासक होते, राजधर्माचे पालन करत नव्हते आणि म्हणूनच चोर आणि लुटारूंच्या भीतीमुळे मी सर्व धनधान्य पुष्पफळ माझ्या उदरामध्ये ठेवले आहे. तू प्रजाहितदक्ष राजा आहेस. जर तू प्रयत्नाने कष्टाने कृषी कार्य केलेस तर मी तुझ्यावर प्रसन्न होईन. यासाठी तू धनुष्याचा त्याग कर आणि शेतीच्या उपयोगी असणारे कुदळ, नांगर, फावडे, विळे इत्यादी अवजारे हातात घेऊन शेती करण्याचा सल्ला भूमी राजाला देते. तसेच पाण्याचा सुयोग्य वापर व नियोजन करून भूमी सुपीक करण्याचा ती उपायही सांगते. अशा प्रकारे भूमातेने पृथ्वीराजाला आपल्या राज्यातील प्रजेची अवस्था व शेती व्यवस्था सुधारण्यासाठी अशा प्रकारे उपदेश केला आहे. प्रश्न दुसरा, धरित्र्याः उपदेशम मनसी निधाय पृथुवैन्यः किम किम अकरोत. मगाचीच प्रस्तावना लिहायची आणि त्याच प्रस्तावनेच्या पुढे उत्तर सुरू करायचं की पृथ्वीने किंवा भूमातेने सांगितलेला उपदेश मनात ठेवून राजाने नद्यांचे पाणी वळवून त्याचे शेतीसाठी व्यवस्थित नियोजन केले. पावसाच्या पाण्याची साठवण करून पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले. जमीन सुपीक करण्याचा प्रयत्न केला. जमीन नांगरून प्रजेकडून बियाणे पेरले. चांगले बियाणे मिळवण्यासाठी विविध झाडांच्या बियांचे संकलन केले. त्यांच्यावरती संस्करण करून किंवा प्रक्रिया करून त्या बियांची पेरणी केली व पाऊस पडल्यानंतर कालांतराने त्यातून त्याला धान्य प्राप्त झाले. अशा प्रकारे पृथ्वीच्या सल्ल्यानुसार पृथुराजाने चांगल्या प्रतीचे धान्य उगवले. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे माध्यम भाषेची उत्तरही सांगितलेली आहेत. याच्यामध्ये तुम्हाला अजून तुमच्या भाषा शैलीनुसार बदल करून लिहायचा असल्यास लिहिली तरीही चालेल. मात्र प्रस्तावना प्रत्येक अशा प्रश्नाला लिहिणे अत्यावश्यक असते. असो, या ठिकाणी आपला पहिला पाठ आद्य कृषकः पृथुवैन्यः संपलेला आहे. या पाठासंबंधी काही आपल्या अडचणी असतील किंवा हा पाठ समजण्यास मदत होते की नाही तेही अवश्य कळवावे आणि आपल्या काही शंका असल्यास, काही अडीअडचणी असल्यास त्याही आपल्या ग्रुपच्या माध्यमातून अवश्य कळवाव्या. पुढील पाठ पुढील व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच आपल्यासमोर येईल.